सुप्रभात मित्रांनो. तर आज डे 2 इन तारकर्ली. तर सकाळचे 5 वाजले आहेत आता आणि आपण निघालो आहोत वॉटर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. जस्ट मी तुम्हाला आत्ता बाल्कनीमध्ये जाऊन सकाळचा मॉर्निंग व्ह्यू दाखवतो. खूपच सुंदर असा व्ह्यू आहे इथून. आता रात्रीची वेळ आहे, म्हणजे मॉर्निंग सकाळचे 5 वाजलेत, तर थोडासा अंधार आहे. तर आता आपण इथून वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी जात आहे. तर आज आपल्याला एक बोट राईडनी 18 पॉईंट्स टुरिस्ट पॉईंट्स आहे ते कवर करायचे आहेत. आणि ते कवर केल्यानंतर आपण वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी जात आहे. तर खूप असे सुंदर सुंदर स्पॉट्स आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. लेट्स गो. तर आपण निघत आहे आता वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी. जस्ट मॉर्निंग व्ह्यू. तर आपण निघालो आहोत आणि हॉटेलच्या जवळच बॅकवॉटर होता. तर त्या ठिकाणीच आमच्या गाईडनी त्यांची बोट आणली होती. मग इथूनच आम्ही आमच्या टूरची इथून सुरुवात करणार आहोत. बाय रोड गेल्यापेक्षा यांनी बोलले की आपण बोटनीच सुरुवात करूया दिवसाची. तर आम्ही निघालो. सकाळचे आता आम्हाला सध्या 6 वाजले आहेत, त्यामुळे एकदम शांतता होती. आणि रस्त्यामध्येच हा एक पॉईंट लागला आमच्या, जिथे की हे सगळे इथं बघायला बसून येतो सगळे. बोट राईड आता सुरू झालेली आपली. आता इथून 3 घंटे आपल्याला बोटनी काही पॉईंट्स इथले कव्हर करायचे आहेत. तर सुनामी आयलंड आहे, हा सुनामी आयलंड आहे. इथं सगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात, ते आपण सगळ्यात शेवटी करूया. आणि हां, आपली सीट एकदम टॉपवरची आहे. व्ह्यू एकदम छान भेटतो आपल्याला इथून. तर असं एक गाईड जे अंकल आहेत, सगळं गाईड करत आहेत आपल्याला सगळ्या गोष्टी. सांगत आहेत की आता हा शेवटचा पॉईंट आहे आपला देवबागचा. यानंतर आता आपला समुद्र चालू होतो इथून. आता हा संगम पॉईंट आहे, त्याच्यामुळे इथं खूप सारे लाटा येतात. हा क्रोकोडाईल माउंटेन आहे. जसं की तुम्ही बघितलं आहे, ही क्रोकोडाईलची शेपूट आहे. जो नारळाचे झाड देवाशामध्ये ते पूर्ण शेपूट आहे क्रोकोडाईलची, आणि हा पूर्ण क्रोकोडाईल. आता हा पूर्ण अरेबिक समुद्र आहे आणि इथं 1-2 पॉईंट्स आहे. आणि इथं डॉल्फिन्सचा हा पूर्ण एरिया आहे. जर आज दिसलं तर आपण कॅप्चर करूया तो पण डॉल्फिन्सचा मोमेंट. जवळपास एक 20 किलोमीटर आपण समुद्राच्या मध्ये आलो असेल. लाईट हाऊस आहेत आणि काही हे गुफाज आहेत त्यामध्ये. अरेबिक समुद्र आणि इथं लाटा पण आता खूप जास्त आहेत. सकाळचा टाइम आहे. आणि नेक्स्ट स्पॉट जो मी पाहिला तो पाहून लिटरली मी शॉक झालो. याला म्हणतात माता आईची चूळ. हा नेचरनं क्रिएट केलेला एक अनोखा अजूबाही आपण म्हणू शकतो.
खूपच सुंदर असा स्पॉट होता हा. आणि हा स्पॉट बघितल्यानंतर क्युरिओसिटी खूपच जास्त क्रिएट झाली की काय काय अजून आपल्याला पाहायला भेटेल या ठिकाणी. ते पाहिल्यानंतर आम्ही लाईट हाऊसच्या जवळपासच थोडंफार फिरलं, तिथले काही गोष्टी पाहिल्या आणि खूप सारे केव्ज होते या ठिकाणी, नेचर क्रिएटेड. लाईट हाऊस. नंतर थोडंच पुढे आल्यानंतर आपल्याला जुनं लाईट हाऊस पण त्यांनी दाखवलं. एका साईडला जुनं लाईट हाऊस होतं आणि त्याच्या अपोजिट साईडलाच नवीन लाईट हाऊस. हा जुनं लाईट हाऊस ब्रिटिश लोकांनी बांधलेलं होतं, तर आता ऑपरेशनल नाही आहे, पण तो पण एक टुरिस्ट स्पॉट मानला जातो या ठिकाणी. आहे जागा घ्या. आहे. हो, व्हॉट सी. वाव. हो. आणि काही वेळानंतर माझी एक्साइटमेंट खूपच वाढली, कारण मी हे 2 रॉक्स बघितले. हे बाजूला दोन्ही साईडला रॉक्स आणि मधून हा आपण बोटीनं जात आहोत. हे आत्तापर्यंत मी मूवीज आणि फोटोज हेच पाहिलं होतं आणि आत्ता मी या ठिकाणी माझ्या डोळ्यांनी हे पाहत आहे. खूपच रिफ्रेशिंग आणि खूप सुंदर असं वाटत आहे या ठिकाणी. तर समुद्रामधले सगळे स्पॉट्स पाहून झाल्यानंतर आम्ही वापस सुनामी आयलंडकडे आलो आणि या ठिकाणी मिनी केरळ हा एक टुरिस्ट स्पॉट आहे. तर खूपच सुंदर आहे स्पॉट. सगळे नारळाचे झाडं इथं आहेत आणि इथं एक छोटीशी आपण राईड घेतली आहे या आयलंडच्या बाजूलाच. खूपच सुंदर असं हे नारळाचे झाडं होते इथं. आणि हा शेवटचा टुरिस्ट स्पॉट होता. मिनी केरळच्या थोडं समोर आपण आल्यानंतर हे त्यांनी मॅनमेड आपण बोलू शकतो हा रस्ता बनवला आहे. हा पूर्ण बॅकवॉटरमध्येच आहे, दोन्ही साईडला झाडे आणि त्यामधून ते आपल्याला एक राऊंड फिरू घालतात आणि जवळपास एक ते 1.5 मिनिट आपण या रस्त्याने जातो पुढे. आता वॉटर स्पोर्टसाठी आपण आलेलो आहे सुनामी आयलंडच्या समोर. आता इथं आलो, इथं बरेचसे असे बोटी आहेत जिथे की आपलं म्हणजे नाश्त्यासाठी वगैरे भेटेल आणि इथं असे स्टॉल्स त्यांनी बनवलेले आहेत, तिथं पण आपण नाश्ता वगैरे करू शकतो. आणि ह्याची हिस्ट्री गाईडने सांगितली 2004मध्ये सुनामी आली होती या ठिकाणी, तर त्यामुळे हा एक आयलंड क्रिएट झाला आहे. त्यामुळे इथल्या लोकांनी याचं नाव एक सुनामी आयलंड म्हणून ठेवलं आहे. आणि इथले उकडीचे मोदक खायला तुम्ही विसरू नका, अप्रतिम असे उकडीचे मोदक भेटतात इथं. नाश्ता झाल्यानंतर आपण वॉटर स्पोर्ट्सची सुरुवात केली आहे. बोटने आपल्याला तिथंच सोडलं आणि आपण मग फर्स्ट ॲक्टिव्हिटी कायाकिंग करण्यासाठी निघालो. मजा आली कायाकिंग करण्यामध्ये, पण एनर्जी खूप गेली त्या ठिकाणी.
त्यानंतर आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बंपर राईड करायला लागलो. खूपच भयंकर अशी राईड होती ती. नक्की ट्राय करा सर्वांनी तिथे गेल्यानंतर. आणि मग आजची शेवटची राईड पॅराग्लायडिंग. तर आपण सुनामी आयलंड जिथं आपण वॉटर स्पोर्ट्स केले होते तिथून थोडंसं मध्ये आल्यानंतर एका ठिकाणी पॅराग्लायडिंगचं त्यांनी झोन बनवला आहे. तिथं आपण पॅराग्लायडिंग करायला आलो. मजा तर आली त्या ठिकाणी खूप. आणि शेवटी तर त्यांनी असं बुडून आम्हाला मारलं. ते तर खूप डेंजर होतं. तर आपण त्यांना सांगू शकतो की किती लेवलपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये जायचं आहे किंवा पाण्यामध्ये तरंगायचं आहे आपण त्यांना सांगू शकतो. नक्की ट्राय करा पॅराग्लायडिंग. मतलब ये कुछ नहीं है, ये सब बंद करना पड़ता है, इतना ज्यादा हवा रहता है. पूरे चल. आता देवबागवर ही आपला शेवटची संध्याकाळ आहे. आपण उद्या मॉर्निंगला इथून चेकआउट करत आहे रिसॉर्टमधून. दुपारी ॲक्टिव्हिटीज करून आल्यानंतर वॉटर ॲक्टिव्हिटीज घंटाभर आपण इथं बीचवरच टाईम स्पेंड केला.